अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित असणारे माझे सर्व भावी अधिकारी मित्रांनी मैत्रिणी, सर्वप्रथम या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हे व्याख्यान आयोजित केलं त्याबद्दल या इन्स्टिट्यूटचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो। त्याचं कारण असं आहे की हे व्याख्यान विद्यार्थ्यांमध्ये स्पार्क निर्माण करणार आहे। या स्पार्क मधून भविष्यामध्ये अधिकारी त्या ठिकाणी घडावेत ही मनोमन अपेक्षा या संस्थेची आहे आणि त्यामुळं मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। स्पर्धा परीक्षेचा विषय मांडत असताना मला जास्तीत जास्त आवडलं असतं सर की समोर विद्यार्थी असले असते, म्हणजे ऑफलाईन जर लेक्चर असलं असतं तर फार चांगल्या पद्धतीने इंटरॅक्शन करता आलं असतं, पण असू द्या, ऑनलाईन का असेना पण आपण प्रयत्न करतोय। स्पर्धा परीक्षेबद्दल बोलत असताना मी विद्यार्थ्यांना पहिल्यांदा विचारत असतो की आपल्याला पहिल्यांदा काय माहिती असणं अपेक्षित आहे। जर आपण प्रवासाला जायचा असा विचार केला तर पहिल्यांदा आपण विचार करतो की आपल्याला का जायचंय। त्यानंतर दुसरा आपला मुद्दा येतो की कुठे जायचंय। त्यानंतर तिसरा मुद्दा येतो की बरोबर जाताना आपल्याला काय काय घ्यावं लागणार आहे आणि चौथा प्रश्न आपल्या समोर असतो तो म्हणजे कसं जायचंय। मुद्दे मी 4 सांगितले, का जायचंय, कुठं जायचंय, बरोबर काय काय असायला पाहिजे आणि कसं जायचंय। हे 4 मुद्दे आपल्याकडे असल्याशिवाय किंवा या 4 मुद्द्यांचा विचार केल्याशिवाय आपण प्रवासाला निघू शकत नाही। त्याच पद्धतीनं स्पर्धा परीक्षेचा जो प्रवास आहे तो प्रवास जर आपल्याला सुरू करायचा असेल तर या 4 प्रश्नांचा विचार आपल्याला नक्की करावा लागतो आणि त्या अनुषंगाने मी माझ्या व्याख्यानामध्ये हे 4 मुद्दे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे। हे मुद्दे मांडत असताना पहिला प्रश्न माझा असा असणार आहे तो म्हणजे स्पर्धा परीक्षा म्हणजे नेमकं काय असतं, स्पर्धा परीक्षा काय प्रकार आहे। आपण जे काही आतापर्यंत सगळ्या परीक्षा देत आलेलो आहोत, मग ते 10वीचे असेल, 12वीचे असेल किंवा ग्रॅज्युएशनच्या असणाऱ्या परीक्षा असतील, त्या परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा याच्यामध्ये नेमका काय फरक आहे याचा विचार आपल्याला करावा लागतो। तर स्पर्धा परीक्षा हा नोकरी मिळवून देणारा राजमार्ग आहे। जी परीक्षा तुम्ही देणार आहात स्पर्धा परीक्षा, ती स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला हमखास नोकरी मिळणार आहे। म्हणून स्पर्धा परीक्षा हा नोकरी मिळवण्याचा राजमार्ग आहे, हा पहिला मुद्दा आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की आपण ज्या परीक्षा दिलेल्या असतात ती परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा याच्यामध्ये काय फरक आहे। तर एक लक्षात घ्या की आपण आतापर्यंत ज्या परीक्षा दिल्या त्या परीक्षेमध्ये एक भाग असतो तो म्हणजे आपला पासिंग जो काही कट ऑफ आहे तो ठरलेला असतो। हे 35 मार्क्स मिळाले, 40 मार्क्स मिळाले की मी या परीक्षेमध्ये पास आहे, मी पुढच्या वर्गामध्ये जाणार आहे। पण स्पर्धा परीक्षेमध्ये तसं नसतं। स्पर्धा परीक्षेमध्ये काय प्रकार आहे की जी ती ऍड आलेली आहे त्या ऍड मध्ये किती जागा दिलेल्या आहेत त्या जागेनुसार पहिले येणारे विद्यार्थी त्या परीक्षेमध्ये पास झाले असं आपण म्हणतो आणि त्यांचं पोस्टिंग होतं। हा मूलभूत असणारा फरक आहे। पुढचा महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे स्पर्धा परीक्षेचा उद्देश काय असतो, तर ज्या विविध निवड मंडळाच्या माध्यमातून ज्या परीक्षा घेतल्या जात असतात, मग त्यामध्ये एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, निवड मंडळ असतील, आयबीपीएस असेल किंवा एसएससी असेल, रेल्वे असेल, या सगळे जे काही मंडळाच्या माध्यमातून ज्या विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्यांचा उद्देश काय आहे, योग्य, लायक, पात्र उमेदवाराची निवड करणं, म्हणजे योग्य पात्र अधिकाऱ्याची निवड करणं हा त्याचा उद्देश आहे। आणि त्या अनुषंगाने स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही अधिकारी होण्यासाठी पात्र आहात का, लायक आहात का, तेवढी क्षमता तुमच्यामध्ये आहे का हे तपासून पाहिलं जात असतं आणि त्या अनुषंगाने स्पर्धा परीक्षेचा विचार आपण करत असतो। मग आता स्पर्धा परीक्षेचा विचार केल्यानंतर मग स्पर्धा परीक्षा आपण का द्यायची आहे, का जो मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की काचा विचार आपण करूया, तर पहिली महत्वाची गोष्ट आहे स्पर्धा परीक्षा आपण का द्यायची आहे, तर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही अधिकारी होणार आहात त्यावेळेस आपणा सर्वांची जी पहिली प्रायोरिटी असते
ते म्हणजे चांगलं वेतन. मी नोकरी करत असेल, जॉब काय म्हणतो व्यवसाय करत असेल किंवा काही करत असेल, तरी माझी पहिली प्रायोरिटी जी असते ती काय असतं की मला चांगला इन्कम असला पाहिजे. मी त्याच्यासाठी एक चांगला शब्द वापरतो, तो म्हणजे हँडसम सॅलरी पाहिजे. काय पाहिजे? हँडसम सॅलरी पाहिजे. तर ती हँडसम सॅलरी तुम्हाला या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी झाल्यानंतर त्या ठिकाणी मिळू शकते आणि त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या जे काही चांगल्या पद्धतीचं एक जीवन तुम्हाला जगायचं आहे त्यासाठीच मुख्य जो सोर्स आहे तो त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्पर्धा परीक्षेतून जो काही जॉब मिळणार आहे त्याच्या बाबतीमध्ये असणारी सुरक्षितता. सुरक्षितता महत्वाची आहे, कारण आपल्याला माहिती आहे की प्रायव्हेट क्षेत्रामध्ये आपण पाहिलेलं आहे की कोरोना सारखी परिस्थिती आलेली आहे. कोरोना सारख्या परिस्थितीचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की ज्या ज्या ठिकाणी प्रायव्हेट जॉब्स होते त्या जॉबमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ते जॉब कमी झाले किंवा जे होते ते पण त्यांना घरी जायला सांगितले. अशी परिस्थिती सरकारी नोकरीमध्ये किंवा अधिकारी झाल्यानंतर असू शकत नाही. आपण असं म्हणतो की सरकारी नोकरदार हा सरकारचा जावाई असल्यासारखा असतो. म्हणजे काय की जवळ काय 58 वर्ष 60 वर्ष कंप्लीट होईपर्यंत तुम्हाला जॉब वरून कुणीही काढू शकत नाही. ही सिक्युरिटी तुम्हाला असते, कारण आयुष्य जगत असताना आपल्याला त्याची सिक्युरिटी महत्वाची असते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा आपल्याला अभ्यास करायचा. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट आहे प्रतिष्ठा. ज्यावेळेस तुम्ही समाजामध्ये जगत असता त्यावेळेस आपल्याला प्रतिष्ठेची गरज असते. एक माझी सोशल इमेज काय हे महत्वाचं असतं. आणि ज्यावेळेस तुम्ही अधिकारी म्हणून जगत असता त्यावेळेस तुम्हाला समाजामध्ये स्टेटस प्राप्त होत असतं. मग जर तुम्हाला साधं उदाहरण सांगायचं म्हटलं तर समजा एखाद्या ठिकाणी लग्न समारंभ आहे आणि त्या लग्न समारंभामध्ये तुम्ही गेलात, दोन व्यक्ती त्या ठिकाणी आहेत. त्यामध्ये पहिली व्यक्ती आहे आयटी मध्ये काम करते, आयटी मध्ये मॅनेजर आहे, 2 लाखाच्या पुढे त्याचं महिन्याचं पॅकेज आहे वगैरे वगैरे. आणि त्या ठिकाणी दुसरा व्यक्ती आहे तो आहे पीएसआय आलेला आहे. माझं साधं निरीक्षण तुम्ही सांगू शकतो मी किंवा तुम्ही केलेलं असेल तर सगळ्यात जास्त गर्दी किंवा सगळ्यात जास्त लोक कुणाच्या भोवती थांबलेले असतील तर त्या पीएसआयच्या भोवती असतील, तहसीलदारच्या भोवती असतील, जे काही वेगवेगळे असतात. त्याचं कारण काय की सोशल असणारं स्टेटस, समाजामध्ये प्रतिष्ठेचं स्थान म्हणून अधिकाऱ्यांकडे पाहिलं जातं. त्या प्रतिष्ठेसाठी आपल्याला अधिकारी व्हायचं. चौथी महत्वाची गोष्ट आहे अधिकार आणि सत्ता. ज्यावेळी तुम्ही अधिकारी होत असतात त्या अधिकार पदाची सत्ता अधिकार तुम्हाला प्राप्त होत असतात आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून तुम्हाला जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणी असणारं कामकाज तुम्हाला करता येऊ शकतं. समजा मी प्राध्यापक आहे पण माझी सत्ता कुठपर्यंत आहे? वर्गापुरती मर्यादित आहे, भले मी क्लास 1 मध्ये असलो तरी. पण जर तलाट्याचा तुम्ही विचार केला, साधा आपण क्लास 3 चा विचार करतोय, तलाठी हा गावचा भाऊसाहेब असतो. गावातली सगळी मंडळी त्याला विचारत असतात, भाऊसाहेब म्हणत असतात. गावातल्या सगळ्या ज्या काही गोष्टी असतात ते त्याच्या ताब्यात असतात. जर तुम्ही तहसीलदार असाल तर पूर्ण तालुका तुमच्या ताब्यात असतो. जर तुम्ही कलेक्टर असाल तर पूर्ण जिल्हा तुमच्या ताब्यात असतो आणि त्या पद्धतीचे अधिकार तुमच्याकडे असतात. आणि त्यामुळं तुम्हाला अधिकारी झालं की त्या त्या पदाचे अधिकार तुम्हाला मिळतात आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून तुम्हाला कामकाज त्या ठिकाणी करता येऊ शकतं. त्यानंतर तिसरी पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे समाजसेवा करण्याची पण संधी तुम्हाला त्या पदाच्या माध्यमातून मिळू शकते. कारण जे काही पद तुम्हाला असतात त्याच्या अनुषंगानं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कामं करता येऊ शकतात. आणि शेवटची गोष्ट आहे की तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास सुद्धा त्या ठिकाणी होत असतो. कारण तुम्ही कोणत्याही अधिकाऱ्याकडे पाहिलं, त्यांच्याशी भेटलात, त्यांचं ऑफिस पाहिलं की मग आपल्या लक्षात येतं की त्यांचं लिव्हिंग स्टँडर्ड कशा पद्धतीचं आहे, त्यांची पर्सनॅलिटी कशा पद्धतीची आहे किंवा ते कशा पद्धतीनं राहतात. छानपैकी इन्शर्ट केलेला असतो, शूज घातलेला असतो, का तर ते त्याच्या सगळ्याच गोष्टी त्याला ट्रेनिंग मध्ये पण त्या गोष्टी आलेल्या असतात. ती त्याच्या पोस्टची डिमांड असते आणि त्याच्यातून साहजिकच जी काही पर्सनॅलिटी तयार होत असते ती फार महत्वाची आहे. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळवायच्या आहेत, करायच्या आहेत, तर त्यासाठी तुम्हाला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे. ही गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो. आत्ताची परिस्थिती जर तुम्ही विचारात घेतली तर परिस्थिती अशी आहे सर की पदवीनंतर काय हा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण प्रश्न असा आहे की मी ग्रॅज्युएशनला बीए झालो काय, बीकॉम झालो काय, बीएससी झालं काय किंवा बीबीए केलं काय, बीसीए केलं काय, त्यानंतर
मला नोकरी मिळेलच याची खात्री मी देऊ शकत नाही. आणि त्यामुळे आज आपण परिस्थिती दिसते की मोठ्या प्रमाणामध्ये बेकारांची परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुसऱ्या बाजूला मग तुम्ही इतर सर्व क्षेत्रांचा विचार केला तर तुम्हाला असं दिसतंय की मग त्या शिपायापासून ते युपीएससी पर्यंत ज्या वेगवेगळ्या सगळ्या पोस्ट आहेत त्या सगळ्या पोस्ट या स्पर्धा परीक्षा शिवाय नाहीत. म्हणजे स्पर्धा परीक्षा दिल्याशिवाय तुमच्या पुढे कोणताही पर्याय नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, आपण म्हणत असतो बघा, काय पिकतं याला महत्व नाहीये, काय विकतं त्याला महत्व आहे. आणि त्यामुळे जे पिकतंय जे विकतंय ते आपल्याला पिकवावं लागतं. आणि त्या अनुषंगानं आपल्याला स्पर्धा परीक्षा देण्याशिवाय आपल्या पुढे पर्याय नाही. आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्याचा विचार करावा लागेल. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे आपल्याला कुठे जायचंय, तर त्या अनुषंगानं आपल्याला विविध स्पर्धा परीक्षा आपल्याला देता येऊ शकतात. मग त्या विविध स्पर्धा परीक्षा कोणकोणत्या देता येऊ शकतात? मोस्टली आपल्याला माहिती आहे ते म्हणजे युपीएससी, एमपीएससी. या मोस्टली दोन गोष्टी आपल्याला बऱ्याचपैकी माहिती आहे. परंतु सगळ्यात मोठी भरती स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जी होते ती होते रेल्वेमध्ये. रेल्वे खातं हे भारतातलं सर्वात मोठं रोजगार देणारं खातं आहे. त्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भरती होत असते. पण दुर्दैवानं या खात्याबद्दल आणि या भरतीबद्दल विशेष करून महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना फार कमी माहिती आहे. त्याची जाहिरात कधी येते, त्याचा पॅटर्न काय असतो, याच्याबद्दल महाराष्ट्रातले विद्यार्थी फार जागरूक नाहीत. आणि त्यामुळे तुम्ही रेल्वेमध्ये प्रवास करत असताना, स्टेशनवरती गेल्या असताना मोस्टली तुम्हाला यूपी बिहारची मंडळी त्या ठिकाणी जॉबला असणारी, अधिकारी असणारी, टीसी पासून सगळ्या पदावरती असलेली आपल्याला दिसतात. आणि महाराष्ट्राचं प्रमाण कमी आहे, कारण या पदाविषयी आपल्याला माहितीच नाही. दुसरी एक मोठी भरती होत असते ती कुठं होते? आयबीपीएसच्या माध्यमातून. बँकिंगचं क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये दिवसेंदिवस वाढतंय आणि त्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अधिकाऱ्यांची गरज आहे. आणि आयबीपीएसच्या माध्यमातून त्याची भरती होत असते, त्याचाही विचार आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर पुढची जी भरती असते एसएससी, स्टाफ सिलेक्शन कमिशन. एसएससी म्हणजे 10वी नाही, स्टाफ सिलेक्शन कमिशन. तर केंद्रीय सरकारच्या माध्यमातून, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून क्लास 3, क्लास 4, क्लास 2, क्लास 1 अशा विविध पदांची भरती या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून होत असते. याबद्दल सुद्धा महाराष्ट्रातले विद्यार्थी फार काही जागरूक आहेत असं आपल्याला चित्र दिसत नाही. त्यामुळे या परीक्षांचा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी विचार करू शकता. त्यानंतर आपल्याला माहिती की एमपीएससी बद्दल बऱ्याच लोकांना माहित असेल, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहित असेल. पण एमपीएससी मध्येही त्यामध्ये वेगवेगळ्या परीक्षा आहेत. मग त्यामध्ये पीएसआयच असेल, एसडीए असेल, असिस्टंट असेल किंवा जे काही राज्यसेवा परीक्षा असतील त्याच्या अनुषंगाने आणि डायरेक्टली परीक्षा होत असतात त्या. आणि मग खाली जर आपण विचार केला तर निवड मंडळ. मग त्या निवड मंडळाच्या माध्यमातून मग त्यामध्ये तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, पोलीस भरती असेल, अशी विविध पदं त्या ठिकाणी येत असतात. आणि आज सर्रासपणे कोणत्याही शासनाच्या विभागामध्ये भरती करायची असेल तर त्यासाठी स्पर्धा परीक्षाच आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षा दिल्याशिवाय पर्याय नाही अशी आपल्याला स्थिती दिसते. एवढंच नाही तर मग त्यामध्ये सेटनेटची परीक्षा असेल, बीएडची एंट्रान्स असेल, डीएडची ते टीईटी असणारी परीक्षा असेल, किंवा तुम्हाला एमबीए करायचं असेल तर त्याच्यासाठीची एंट्रान्स असेल. म्हणजे ह्या सगळ्या काय आहेत? ह्या सगळ्या सुद्धा स्पर्धा परीक्षाच आहे. आणि त्यामुळे तुम्हाला या विविध क्षेत्रामध्ये परीक्षा देऊन स्पर्धा परीक्षेला सामोरं जाऊन तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षा त्या ठिकाणी देता येऊ शकतात. याचा विचार आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे. कारण मोस्टली असं होतं की आपल्याला नेमकं काय करायचं आहे हेच माहिती नसतं. म्हणजे आपलं ध्येय नेमकं काय हे माहित नसतं आणि त्यामुळे आपण त्या गोष्टींचा फारसा विचार त्या ठिकाणी करत नाही. आणि त्यामुळं पहिली गोष्ट नीट लक्षात घ्या की आपण नेमके कुठे कुठे जाऊ शकतो, म्हणजे आपण कोणकोणत्या परीक्षा देऊ शकतो याचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकतो. आणि त्या अनुषंगाने मी तुम्हाला ह्या सगळे जे काही परीक्षा आहेत त्याबद्दलचं थोडक्यात माहिती त्यामध्ये सांगितली. आता ह्या परीक्षा द्यायच्या आहेत, मग पुढचा माझा प्रश्न आहे की ह्या द्यायच्या असतील म्हणजे आपल्याला तिकडे जायचंय, तर मग आपल्या बरोबर काय काय असलं पाहिजे? आपल्या बरोबर काय काय असलं पाहिजे त्याच्यामधली पहिली महत्वाची गोष्ट आहे, विद्यार्थ्यांमध्ये पहिली गोष्ट असली पाहिजे की त्यांनी आपलं ध्येय निश्चित केलं पाहिजे.
की मला नेमकं काय करायचं आहे. त्या अनुषंगानं मी असं म्हणतो की विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहिली पाहिजे. मग मोठी स्वप्न पाहत असताना मला भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा उल्लेख केल्याशिवाय मला पुढे जाता येत नाही. त्याचं कारण असं आहे की माझ्या माहितीनुसार तुम्ही ते पुस्तक वाचलेलं आहे, अग्निपंख नावाचं. आणि त्या अग्निपंख नावाचं पुस्तक वाचलं की मग आपल्या लक्षात यायला लागतं की हा विद्यार्थी, मी असं विद्यार्थी म्हणतो त्याचं कारण असं आहे की हाच विद्यार्थी प्रसंगी त्या ठिकाणी पेपर टाकण्याचं काम सुद्धा करत होता. त्या व्यक्तीनं मोठी स्वप्न पाहिली, भारताचा मिसाईल मॅन झाले आणि जगानं त्यांची नोंद घेतली, भारतरत्न झाले. आणि मग त्या सगळ्या प्रवासाचा विचार केला तर त्या पुस्तकातलं एक महत्वाचं वाक्य आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम असं म्हणतात, मोठी स्वप्न पहा, मोठी ध्येय ठेवा, परंतु स्वप्न कोणती, तर जी आपल्याला झोप येऊ देत नाही ती स्वप्न. म्हणजे मोठं ध्येय ठेवा. मग तुम्ही ठरवलं पाहिजे की काय, मला IAS व्हायचंय, मला IPS व्हायचंय, मला PSI व्हायचंय, मला डेप्युटी कलेक्टर व्हायचंय, DYSP व्हायचंय, तलाठी व्हायचंय, जे असेल ते. म्हणजे मी म्हणणार नाही की तुम्ही हेच व्हा, कारण प्रत्येकाचं ध्येय, प्रत्येकाच्या आवडीनिवडी, प्रत्येकाचे असणारे अनुभव, प्रत्येकाचे असणारे फॅमिली बॅकग्राऊंड, अशा गोष्टी अनेक वेगवेगळ्या असतात. आणि त्या वेगवेगळ्या असल्यामुळं प्रत्येकाचं ध्येय वेगवेगळ्या पद्धतीचं असू शकतं. आणि त्या अनुषंगानं तुम्ही मोठी ध्येय त्या ठिकाणी समोर ठेवली पाहिजेत आणि त्या ध्येयाचा पाठलाग करण्याची मानसिकता तुमची त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि त्या अनुषंगानं बिग ड्रीम त्या ठिकाणी तुम्ही ठेवून त्या पद्धतीची वाटचाल करण्याचा मानस आपण त्या ठिकाणी ठेवला पाहिजे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आवश्यक असते ती म्हणजे ते ध्येय साध्य करण्याची तीव्र महत्वाकांक्षा तुमच्याकडे असली पाहिजे, तीव्र इच्छाशक्ती असली पाहिजे. फक्त ध्येय मोठं असून चालत नाही, ते ध्येय प्रत्यक्षात उतरवण्याची इच्छाशक्ती, प्रबळ इच्छाशक्ती तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि ती जर इच्छाशक्ती तुमच्याकडे असेल तरच तुम्ही त्या ध्येयाकडे जाऊ शकता. लॉ ऑफ अट्रॅक्शन नावाचं पुस्तक जर तुम्ही वाचलं तर ते पुस्तक असं सांगतं, ज्या गोष्टीची तुम्ही अपेक्षा करता, जी गोष्ट तुम्हाला पाहिजे असते, ती गोष्ट जेवढ्या तीव्रतेनं तुम्ही मागत असता, तेवढ्या तीव्रतेनं ती गोष्ट साध्य करण्यासाठी तुमच्या भोवती असणारं जे अवकाश असतं ते अवकाश तुम्हाला सहाय्य करत असतं. ती इच्छाशक्ती तुमच्याकडे असली पाहिजे. मराठीमध्ये आपण म्हणतो, आभाळ कोसळलं तरी मी माझ्या ध्येयापासून विचलित होणार नाही. ती मानसिकता तुमची असली पाहिजे. म्हणजे काही झालं तरी मला माझं ध्येय साध्य करायचंच आहे. म्हणतो ना आपण, मस्ट, येस, मला हे करायचं, त्यामुळं काही झालं तरी मी हे करणारच आहे. ही इच्छाशक्ती तुमच्याकडे असायला पाहिजे. जर ती इच्छाशक्ती तुमची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीनं पुढे जाऊ शकता कोणत्याही ठिकाणी. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट तुमच्याकडे असायला लागते ते म्हणजे टाइम मॅनेजमेंट. वेळेचं व्यवस्थापन तुम्हाला नीट करता आलं पाहिजे. जगामध्ये वेळ ही अशी गोष्ट आहे की प्रत्येकाला सारखी दिलेली आहे. प्रत्येकाला 24 तासच दिलेला आहे. कुणाला कमी आणि कुणाला जास्त दिलेले नाही. जगताप सरांना 24 तास दिले आणि सावंत सरांना 26 तास दिले, असं काय होत नाही. कोठारी सरांना 20 दिलेत, असं काय होत नाही. सगळ्यांना, तुम्हालाही तेवढेच दिलेले आहेत 24 तास, मलाही 24 तास दिलेले आहेत. आता मुद्दा हा असतो की या 24 तासाचा वापर मी कशा पद्धतीनं करतोय, ही गोष्ट फार महत्वाची आहे. यशस्वी माणसं जी असतात, यश मिळवणारी जी माणसं असतात, ती माणसं या 24 तासाचा वापर चांगल्या पद्धतीनं आपल्या करिअरच्या अनुषंगानं करत असलेले आपल्याला दिसतात. नाहीतर आमच्याकडे एक महत्वाचं वाक्य ठरलेलं असतं. आम्ही विचारतो, काय करतोय? काही नाही, टाइमपास करतोय. काय करतोय? टाइमपास करतोय. तर एक लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा असेल किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर टाइम पास करण्यासाठी आमच्याकडे टाइमच असता का, तर आम्ही त्या क्षेत्रामध्ये, कुठल्याही क्षेत्रामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो, अन्यथा नाही. त्यामुळं 24 तास जे आहेत त्या 24 तासाचा वापर मी मॅक्झिमम कसा करतोय. जर तुम्ही
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मंडळी आहेत त्यांना जर विचारलं, जे अधिकारी झाले त्यांना विचारलं, तर ते तुम्हाला सांगतील किती तास अभ्यास केला. 14 तास अभ्यास केला, 15 तास अभ्यास केला, 16 तास अभ्यास केला. माझ्या माहितीनुसार कमीत कमी 10च्या आत तासापेक्षा आत तरी कुणी नाही, 10 पेक्षा जास्त तास त्याने अभ्यास केलेला असतो. म्हणूनच त्या पदापर्यंत ती व्यक्ती पोहोचलेली असते. आणि आम्हाला परिस्थिती आमची अशी असते की आम्ही 2 तास एवढा काही अभ्यास काय करायला तयार नसते आमची. आणि त्यामुळे साहजिकच मग आपलं यश जे आहे ते यश आम्हाला मिळत नाही. आणि त्यामुळं मग आपल्याला वाटायला लागतं की नाही बाबा आपल्याला काय होत नाही किंवा आपल्या नशिबात नाही वगैरे वगैरे असे आम्ही कारण द्यायला सुरुवात करतो. तर ते होऊ नये यासाठी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की आपल्याला वेळेचं योग्य नियोजन केलं पाहिजे, टाइम मॅनेजमेंट केलं पाहिजे. मी किती वाजता उठलो, किती वाजता झोपलो, मध्ये काय काय केलं, 1 तास माझा याच्यासाठी गेलाय, 2 तास याच्यासाठी गेलेला आहे, 3 तासामध्ये मी हे केलेलं आहे. या पद्धतीनं तुमचं मायक्रो लेवलवरती मिनिटाचं गणित तुमचं फिक्स असलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्याचा वापर केला पाहिजे. साधी गोष्ट आहे, मी त्या ठिकाणी प्रवासाला निघालोय. प्रवासाला आता काय बऱ्याच ठिकाणी आपण प्रवासाला जातो. प्रवास करत असताना सुद्धा साधी गोष्ट आहे, 1 मिनिटामध्ये कमीत कमी 60 प्रश्न तयार होऊ शकतात. ऑब्जेक्टिव्हचे जे वन लाईन क्वेश्चन असतात, 1 मिनिटामध्ये कमीत कमी 60 प्रश्न आपण वाचू शकतो आणि त्याचं रिव्हिजन आपण करू शकतो. म्हणजे एवढ्या मिनिटाचं गणित तुमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे आणि ते तो मिनिट सुद्धा तुम्ही वाया घालवता कामा नये. आणि त्या पद्धतीचं तुम्ही टाइम मॅनेजमेंट करा. टाइम मॅनेजमेंट ही प्रत्येक यशाची गुरु किल्ली आहे आणि त्या पद्धतीनं त्याच्यावरती लक्ष ठेवा. त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा असेल तर पुढची महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज असते. डायरेक्शन, राईट डायरेक्शन पाहिजे. नाहीतर होतं काय की बऱ्याच वेळा आम्ही काय करतो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो, मग त्या ठिकाणी ठरल्याप्रमाणे आम्ही काही जे अपयशी आलेली मंडळी असतात किंवा कधीतरी कोणतरी यशस्वी थोडंफार झालेलं असतं आणि त्याच्या माध्यमातून आपण काहीतरी ऐकतो, काहीतरी पेपर वाचलेला असतो आणि मग आम्ही पहिली गोष्ट काय करतो की ठोकळा घेतो. ठोकळा आता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्याला माहिती आहे, एक मोठं पुस्तक घेतो आणि मग अभ्यास करायला सुरुवात करतो आणि मग त्याच्यामध्ये पेक्षा दुसरं आम्ही काहीच करत नाही आणि त्यामुळं नेमकं काय करायचं हे माहित होत नाही. आणि नेमकं काय करायचं हे माहित नसल्यामुळं मग आपल्याला यशापर्यंत जाता येत नाही किंवा यशापर्यंत जाण्यासाठी फार वेळ जातो. आणि मग आम्ही ऐकतो की काही नाही, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास किती केला, 7 वर्ष झाला अभ्यास करतोय, 10 वर्ष झाला अभ्यास करतोय, आणखी पोस्ट मिळालेली नाहीये, असे प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतात. तर हे होऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला योग्य गायडन्स करणारी माणसं तुमच्याकडे पाहिजेत आणि योग्य गायडन्स तुम्ही घेतलं पाहिजे. मग तुम्हाला त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी लवकरात लवकर यश त्या ठिकाणी मिळू शकतं आणि त्या पद्धतीनं योग्य डायरेक्शननं तुम्ही काम करणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्याकडं पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असला पाहिजे, सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. यस, मी यशस्वी होणार आहे, मी अधिकारी होणार आहे, इथपासून ते मी हे करू शकतो, यस आय कॅन डू धिस, ही मानसिकता आमची असली पाहिजे. ही जर मानसिकता असेल तरच आपण त्या ठिकाणी पुढे जाऊ शकतो. कारण जसजसं आम्ही स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये उतरतो, अभ्यास करायला लागतो, तसतसं अनेक संकट, अनेक संघर्ष आमच्या समोर येत असतात. आणि मग या संघर्षाला थोपवायचं असेल, त्या संकटातून पुढे जायचं असेल तर आमच्याकडे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असला पाहिजे, सकारात्मक दृष्टिकोन त्या ठिकाणी असला पाहिजे. आणि त्या सकारात्मक दृष्टिकोनातून आपण आपलं स्वतःचं मूल्यमापन करून योग्य पद्धतीनं पुढे जाण्याचा विचार आपण त्या ठिकाणी करायला लागतो. आणि लास्ट शेवटची महत्वाची गोष्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहे पण शेवटची गोष्ट जर नसेल ती म्हणजे कोणती, कृती, ऍक्शन. ऍक्शन महत्वाची. कारण असं म्हटलं जातं विचार जे आहे त्या विचारांना कृतीची जोड आवश्यक आहे. जर विचारांना कृतीची जोड नसेल तर विचार शून्य आहेत. काय त्या विचाराला महत्व नाहीये. त्या विचारावर आधारित तुमची ऍक्शन असली पाहिजे, कृती असली पाहिजे. कृती महत्वाची आहे. कृती नसेल तर विचाराला काही अर्थ नाहीये. आणि त्यामुळे प्रत्यक्षामध्ये तुम्हाला ऍक्शन घ्यावी लागेल.
जसं मी सुरुवातीला सांगितलं की टाइम मॅनेजमेंट तुमचं असलं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही छान पद्धतीने टाइम मॅनेजमेंट केलं, टाइम टेबल तयार केलं, एवढ्या वाजता उठणार आहे, एवढ्या वाजता झोपणार आहे, एवढ्या तास अभ्यास करणार आहे, ओके. पण त्यानुसार जर तुम्ही अंमलबजावणी केली नाही, ऍक्शनच घेतली नाही, तर त्या कितीतरी चांगलं टाइम टेबल करून काय उपयोग? काही उपयोग नाही, ते शून्य आहे. कागद एवढीच त्याची किंमत आहे. पण ज्यावेळी तुम्ही त्या ऍक्शन प्लॅन नुसार प्रत्यक्षात ऍक्शन कराल तर त्याला महत्व आहे. त्यामुळे ऍक्शन करणं गरजेचं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर मग स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करायचा, ऍक्शन करायची ना आपल्याला. नाहीतर फक्त एवढं सांगून उपयोगाचं नाहीये. अभ्यास कसा करायचा हे महत्वाचं आहे. मग स्पर्धा परीक्षेचा अभ्यास माझ्या सर्व विद्यार्थ्यांना माझं एक विनंती आहे, तुम्ही फक्त आता ऐकत असाल तर एक काम करा, जवळ तुमच्या वही पेन असेल तर तो घ्या आणि मी जे मुद्दे सांगतो ते क्रमानं लिहून घ्या. त्याचं कारण असं आहे की हे क्रमानं सांगितलेले मुद्दे तेच मुद्दे तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करायचा आहे हे सांगतील. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे लेक्चर दिलेले असतील, वेगवेगळे वर्कशॉप असतात, वेगवेगळ्या अकॅडमी आहेत, वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी सांगत असतात, परंतु त्याच्या पाठीमागची एकच गोष्ट असते. सर मी हे अनुभवलंय, हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, हमारी सोच ये है की सूरत बदलनी चाहिए. हे जे वेगवेगळे सेमिनार देत असतात, वेगवेगळे वर्कशॉप असतात, सगळ्या गोष्टी सांगत असतात वगैरे, त्यांचा उद्देश असतो की हे विद्यार्थी आमच्या क्लासला आले पाहिजेत. तसं माझा काही कुठला क्लास नाही, तुम्ही माझ्याकडे यावं असं काही मला वाटत नाहीये. मुद्दा फक्त मला सांगायचा एवढाच आहे की आपल्याला नेमके ऍक्शन काय करायचे हे आपल्याला नीट लक्षात आलं पाहिजे. मग पहिली गोष्ट, पहिला मुद्दा लिहून घ्या. पहिला मुद्दा आहे की अभ्यासक्रमाची ओळख. कोणतीही परीक्षा तुम्हाला द्यायची असेल तर त्या परीक्षेचा अभ्यासक्रम तुम्हाला माहीत असला पाहिजे. अभ्यासक्रमाशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. मग आपल्याला माहित पाहिजे मी UPSC ची परीक्षा देणार आहे, MPSC ची परीक्षा देणार आहे किंवा कुठलीही परीक्षा देणार आहे, तर त्या परीक्षेचा सिलेबस नेमका काय आहे हे माझ्या समोर असलं पाहिजे. सिलेबस आता आपण इतके दिवस शिकलो, म्हणजे मोस्टली विद्यार्थी ग्रॅज्युएशनचे आहेत. ग्रॅज्युएशनला आपण वर्गामध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा सर मॅडम वर्गामध्ये येतात त्यावेळेस काय लिहून देतात, काय सांगतात, आपला या सेमिस्टरचा सिलेबस काय आहे हे सांगतात. याच्यापेक्षा दुसरं पहिल्यांदा काही सांगत नाही किंवा इंट्रोडक्शन वगैरे ह्या गोष्टी असतील. पण एक गोष्ट ते 100% करतात, ते म्हणजे त्या सेमिस्टरचा सिलेबस काय आहे हे सांगतात. म्हणजे या सेमिस्टरमध्ये आम्ही काय शिकणार आहोत हे कळतं. तसं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे तर पहिली गोष्ट आपण नीट लक्षात घेतली पाहिजे याचा सिलेबस काय. मग पूर्व परीक्षेचा सिलेबस हा आहे, मुख्य परीक्षा या मुख्य परीक्षेचा सिलेबस हा आहे, हे मला नीट माहित असलं पाहिजे. तो सिलेबस माहित असल्याशिवाय मी पुढं पाऊल सुद्धा टाकू शकत नाही. ही गोष्ट नीट लक्षात घ्या. त्यामुळे पहिली ऍक्शन काय करायची आहे तर सिलेबस, जी कोणतीही परीक्षा तुम्हाला द्यायची आहे त्याचा सिलेबस काढून बघा, नीट व्यवस्थित काढून बघा. असं म्हणणं नाही पाठच करून टाकायचं. आपण जिथं अभ्यासाला बसणार आहे तिथं तो सिलेबस काढून चिटकून ठेवा. आपल्याला तो पाठ पाहिजे, मला लक्षात आलं पाहिजे ह्या सिलेबस आहे, ह्या पद्धतीने मला अभ्यास करायचा आहे, ही गोष्ट तुमच्या नीट लक्षात आली पाहिजे. हे लक्षात आल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाहीये. त्यामुळे सिलेबस. आता तुम्ही म्हणाल मग कुठल्या परीक्षेचा सिलेबस कुठं मिळतो? अरे आत्ताचे मुले सगळे स्मार्ट आहेत, मोबाईल आहे ना आता, काही नाही, मोबाईल गुगलवरती टाका MPSC UPSC.in, चला सिलेबस तुम्हाला त्या समोर लगेच रेडी आहे. कुठलाही IBPS असू दे, SSC असू दे, कुठलाही सिलेबस असू दे, ज्या वेळी जाहिरात येते त्या वेळी त्या परीक्षेचा सिलेबस तिथं दिलेला असतो, हे त्या सिलेबस वरती आपण कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, पहिली गोष्ट. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे क्वेश्चन पेपर. आमचे शिक्षक सुद्धा पहिल्यांदा क्वेश्चन पेपर मॉडेल सांगतात ना. क्वेश्चन पेपर दिलेला असतो, क्वेश्चन पेपर मॉडेल दिलेला असतो. चला हा काय या आपण हा सिलेबस शिकल्यानंतर या परीक्षेत या पेपरचा परीक्षा या पद्धतीने होईल. 12 मार्काला ऑब्जेक्टिव्ह असणार आहे, 6 मार्काला टिपा असणार आहे, 6 मार्काचा ब्रॉड क्वेश्चन असणार आहे, 12 मार्काचा ब्रॉड क्वेश्चन असतं, असं दिलेलं असतं. हा काय क्वेश्चन पेपर मॉडेल आहे. तसंच जी परीक्षा तुम्ही देणार आहात त्या परीक्षेमध्ये पुढं क्वेश्चन पेपरचा मॉडेल असतं.
किंबहुना त्या परीक्षा अगोदर पण झालेल्या असतात. त्या ज्या अगोदर परीक्षा झालेल्या आहेत त्या अगोदरच्या कमीत कमी सांगतो मी, कमीत कमी 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्ही काढल्या पाहिजेत. मग ती युपीएससी असू द्या, एमपीएससी असू द्या, कुठली परीक्षा असू द्या, त्या परीक्षेच्या प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जे आहेत ते 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर तुम्ही काढले पाहिजेत. ते नीट व्यवस्थित वाचले पाहिजे. ते नीट व्यवस्थित वाचायचे असं मी का म्हणतोय, तर आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे हे कोण सांगतं, तर ह्या प्रश्नपत्रिका सांगतात. काय अभ्यासायचं आहे, कसा अभ्यास करायचा आहे, कुठले प्रश्न येत आहेत, त्याचा पॅटर्न कशा पद्धतीचा आहे, नेमकं काय विचारलं जातंय हे तुम्हाला त्या क्वेश्चन पेपर वरून कळतंय. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना एक गोष्ट माहिती आहे, तर रामायण महाभारत वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यामध्ये मारुतीची गोष्ट माहिती आहे. मारुतीला सांगितलं होतं की लक्ष्मणाचा जीव वाचवायचा असेल तर संजीवनी वृक्ष पाहिजे. मग हनुमानजी गेले, पर्वतच उचलून आणला. तो इतिहास त्या धार्मिक गोष्टीमध्ये मला जायचं नाहीये, मुद्दा मला सांगायचा हाय. मी म्हणतो तेवढा पर्वत उचलून आणायची गरज नव्हती. गरज कशाची होती, संजीवनी आणायचं. माझ्यासारखा स्मार्ट विद्यार्थी असता तिथं तर मी काय केलं असतं, संजीवनी वृक्ष पण आणलेला असतं, त्याचा ज्यूस काढून फक्त आणायचं. हे ज्यूस काढण्याचा हा प्रकार आहे ना, तो कशातून येतो माहितीये का, सिलेबस आणि तुमचं क्वेश्चन पेपर, ह्या दोन गोष्टी तुम्हाला नीट कळल्या की संजीवनी वृक्ष आणायची गरज पडत नाही. ज्यूस काढायचा कसा कळतो, सिलेबस काय आहे, क्वेश्चन पेपर काय आहे हे तुमच्या नीट लक्षात आलं की सिलेबस कशा पद्धतीनं अभ्यासायचा हे तुमच्या लक्षात यायला. बऱ्याच वेळा आम्ही ह्या दोन गोष्टी करतच नाही. क्वेश्चन पेपरचा मॉडेल बघायचं, ज्याला आपण म्हणतो ना स्मार्ट वर्क करायला पाहिजे, डॉन्की वर्क करायचं नाहीये. आपल्याला काय करायचंय, स्मार्ट वर्क करायचं. आणि स्मार्ट वर्क करायचं असेल तर आपल्याला ह्या दोन बेसिक गोष्टी ज्या आहेत ना त्या बेसिक गोष्टी माहित पाहिजे. एक सिलेबस आणि दुसरा क्वेश्चन पेपर मॉडेल. काय आहे क्वेश्चन पेपर, कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जात आहेत वगैरे वगैरे या गोष्टी. प्रत्येक प्रश्न व्यवस्थित वाचायचा. आता बऱ्याच वेळा एक साधं उदाहरण, XYZ परीक्षेला आलेला XYZ प्रश्न आहे. काय, पुढील पैकी कोणता पर्याय बरोबर आहे. प्रश्न आला, तिथं लिहिलं एक पहिला पर्याय दिलेला आहे बरोबर आहे, दुसरा बरोबर आहे, तिसरा बरोबर आहे. आम्ही काय केलं, पहिला प्रश्न पर्याय वाचला, ती बरोबर उत्तर आहे, लगेच त्याला टिक केलं आणि खाली चौथा पर्याय जो डी दिलेला आहे त्याच्यावर तो पर्याय असतो, वरील सर्व बरोबर आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ते पर्याय पण वाचले पाहिजे. हा जो पेपरचा मॉडेल, क्वेश्चन पेपरचा मॉडेल आहे ते आपल्याला हे 5 वर्षाचे प्रश्न बघितल्यानंतर कळायला लागतं. मग त्याचं विश्लेषण करायचं आहे, कुठल्या घटकावरती काय विचारलेलं आहे, कुठल्या घटकावर कशा पद्धतीनं प्रश्न विचारलेले आहेत हे तुमच्या नीट लक्षात आलं की मग आपल्याला पुढचं पाऊल जे अभ्यास कसा करायचा हे लक्षात येतं. त्यामुळे बेसिक दोन गोष्टी यामध्ये नीट लक्षात ठेवायच्या. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट आहे रेफरन्स बुक वाचणं, संदर्भ साहित्य वाचणं. मुलांना तिसरा मुद्दा लिहा, संदर्भ साहित्य वाचणं, रेफरन्स बुक. स्टँडर्ड रेफरन्स तुम्हाला वाचावे लागतील. आताचा काळ आपल्याला माहिती की आपण क्रिकेट पाहतोय. क्रिकेटमध्ये चांगला बॅट्समन आपण कुणाला म्हणतो, जो कसाही बॉल टाकला तो बॉल खेळतोय त्याला चांगला बॅट्समन म्हणतो. मग तो लेग स्पिन टाकलाय, ऑफ स्पिन टाकलाय, यॉर्कर टाकलाय, फुलटॉस टाकलाय, कुठलाही बॉल टाकला तर चांगल्या पद्धतीने खेळून काढतो त्याला चांगला बॅट्समन म्हणतो. तसं परीक्षेमध्ये येणारा कोणताही कसाही पद्धतीचा प्रश्न आला, तो प्रश्न आपल्याला टॅकल करता आला तरच आपण पास होणार आहे. ती गोष्ट आपल्याला कधी शक्य होते, तर आम्ही रेफरन्स बुक वाचलं तर शक्य होतं. कन्सेप्ट लेवलवरती जे जे प्रश्न तुम्ही वाचाल त्या पद्धतीनं अभ्यास कराल तर तुम्हाला कुठलाही प्रश्न आला तर आपल्याला सोडवता येऊ शकतो, अन्यथा नाही. बऱ्याच विद्यार्थी बरेचसे जण करतात, जसं सुरुवातीला मी म्हणालो ठोकळे वाचायचे, वन लाईन क्वेश्चन वाचायचे, त्याच्यानं अभ्यास होत नाही किंवा त्यांना यश मिळू शकत नाही. तसाच प्रश्न आला तरच उत्तर लिहिता येते, त्याला फिरून प्रश्न टाकला तर त्याचं उत्तर लिहिता येत नाही. आणि मग तुम्हाला कसाही प्रश्न आला तर त्याचं उत्तर कधी लिहिता येऊ शकतं किंवा देता येऊ शकतं, तर तुम्हाला रेफरन्स बुक वाचलेले पाहिजेत, स्टँडर्ड रेफरन्स बुक वाचले पाहिजेत आणि त्या पद्धतीनं तुमचा कन्सेप्शन लेवलवरती तो अभ्यास तुमचा चांगल्या पद्धतीनं झाला की जसं मांजर असतं ना, मांजर वरती टाकलं तर कसंही वरती टाकलं तर ते बरोबर पायावर पडतं. ती परिस्थिती आपली होऊ शकते.
क्वेश्चन तुम्ही कसा पण विचारा, माझा अभ्यास झालेला आहे, मी त्याच्यावरचं उत्तर देऊ शकतो. हे कधी येतं तर मी रेफरन्स, चांगले रेफरन्स बुक, मग आपला सिलेबस काय, सिलेबसला अनुसरून त्या ठिकाणी आपण आपलं स्टँडर्ड रेफरन्स बुकचं मटेरियल आपल्याकडे पाहिजे. हिस्ट्री वाचायचंय, हिस्ट्रीसाठी हे पुस्तक आहे. जिओग्राफी वाचायचं आहे, जिओग्राफीसाठी आहे, किंवा पॉलिटिकल सायन्स आहे त्याच्यासाठी आहे. म्हणजे प्रत्येक घटकाचे काही जे काही स्टँडर्ड रेफरन्स बुक आहेत ते तुम्ही वाचलेच पाहिजेत, त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. हा तिसरा मुद्दा आहे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे, तुम्हाला कुठल्याही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा असेल तर तुमचं बेसिक क्रमिक पुस्तकांचं वाचन तुमचं असलं. जे काही आपण वेगवेगळ्या परीक्षांचा सिलेबस, त्याचा अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका वाचली तर तुमच्या लक्षात येईल की पाठ्यपुस्तकं जे आहेत, क्रमिक पुस्तकं आहेत, त्या पुस्तकावरती आधारित बरेचसे प्रश्न आलेले आहेत. मग जर तुम्ही एमपीएससीचा विचार केला तर तुम्हाला असं लक्षात येईल की महाराष्ट्र जे काय म्हणतो बालभारती, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, जे काही स्टेट बोर्ड आपण त्याला म्हणतो, मग त्यामध्ये 4वी 5वी पासून ते 12वी पर्यंतची असणारी पुस्तकं, किंवा तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अनुषंगानं जर विचार करत असाल सीबीएसई पॅटर्न, त्याच्यामध्ये एनसीईआरटीची असणारी बुक्स, तर ही बुक्स तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचली पाहिजे. मी म्हणतो फक्त वाचायला नको आहे, तर तुम्ही ती पाठच करून टाकली पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे, आता साधे साधे प्रश्न बघा, चंद्रग्रहण सूर्यग्रहण कसं होतं किंवा कधी होतं, हे 4वीच्या 5वीच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. कोण कुणाच्या मध्ये आल्यानंतर कुठलं ग्रहण होतं हे 4वीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. जर तुम्ही एमपीएससीच्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर हे तुम्हाला लक्षात येईल. टिंब जीवनसत्वाच्या अभावी रातांधळेपणा हा रोग होतो, हे 8वी 9वीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही हे स्टेट बोर्ड व्यवस्थितपणे वाचाल त्यावेळेस तुम्हाला हे प्रश्न सहज इझिली, म्हणतो ना आपण, इझिली सोडून जाऊ. त्यामुळं क्रमिक पुस्तकं जे आहेत ती क्रमिक पुस्तकांचं वाचन तुम्ही व्यवस्थित केलं पाहिजे, ते पाठच करून ठेवले पाहिजेत. मला माहिती आहे तुम्ही 12वी पासच आहात, वाचाल तर वाचाल, 12वी तुम्ही पासच आहात, 4वी पासच आहात, त्याबद्दल डाऊट नाहीये. पण पुन्हा ही पुस्तकं वाचायची आहेत. त्याचं कारण काय की त्याच्यातले प्रश्न जसेच्या तसे तिकडे येत आहेत. त्याला जोडून आणखी दुसऱ्या 2-3 गोष्टी मला सांगायच्या आहेत. ते काय आहेत की आपल्याला माहिती की 5वीला स्कॉलरशिपची एक परीक्षा असते, 8वीला स्कॉलरशिपची परीक्षा असते. त्याचे जर तुम्ही गाईड घेतले आणि ते गाईड जर सोडवले तर बऱ्यापैकी तुमचं गणित आणि बुद्धिमापन हे 2 घटक चांगल्या पद्धतीनं तयार होऊ शकतात. त्याची लेवल जे, आता तुम्ही म्हणा 5वीचा विचार केला तर 5वीच्या लेवलवरतीच ते पुस्तक आहे. 8वीचं थोडंसं डिफिकल्ट असणार आहे आणि आपली जी परीक्षा असणार आहे ती परीक्षा त्याच्या पुढं थोडीशी आहे. परंतु ज्यांना गणित सुरुवातीला अवघड वाटतं, बुद्धिमापन अवघड वाटतं, त्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा हे जर बेसिक स्कॉलरशिपच्या पुस्तकातून जर तुम्ही गणित बुद्धिमापन केलं तर तुमची चांगल्या पद्धतीची तयारी पुढच्या परीक्षांची होऊ शकते. त्यामुळे बेसिक म्हणून तुम्ही याचा विचार करायला हरकत नाही. जोडीला क्रमिक पुस्तकं आणि त्या पद्धतीनं तुम्ही हे जे काही बुद्धिमापन आणि गणितासाठी स्कॉलरशिपची पुस्तकं आहेत ही पुस्तकं तुम्ही त्या ठिकाणी तयारी केली पाहिजे, त्या पद्धतीने तुम्ही त्याचं वाचन केलं पाहिजे. त्यानंतर पुढचं महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे महाविद्यालय जी असतील, महाविद्यालयामध्ये ज्या काही विविध गोष्टी चालू असतात. आता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एक वाटत असतं की काय नाही, मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो त्यामुळे महाविद्यालयामध्ये जायची गरज नाही, तासाला बसायची गरज नाही, सर सांगतात काय करायची गरज नाही. तर माझी हात जोडून कळकळीची विनंती तुम्हाला आहे की महाविद्यालयामध्ये जे सगळं चाललेलं आहे ना ते स्पर्धा परीक्षेला पूरक आहे. पूरक आहे. साधी गोष्ट आहे की बघा की आपल्या महाविद्यालयामध्ये वेगवेगळे कार्यक्रम, आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेतो, कुणाला तर सूत्रसंचालन करायला सांगितलेलं असतं, कोणतं गॅदरिंग असतं, त्यामध्ये विद्यार्थी पार्टिसिपेट करत असतात. त्याच्यातून जो कॉन्फिडन्स त्यांचा डेव्हलप होतो, पर्सनॅलिटी डेव्हलप होत असते, ती पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झालेली तुम्हाला तुमच्या मुलाखतीमध्ये महत्वाची ठरते. तुमचा जो सिलेबस आहे, आता आर्ट्स कॉमर्सचे विद्यार्थी आहेत, विशेष करून आर्ट्सचे विद्यार्थी आहेत, त्यांचा असणारा, समजा आता उदाहरणार्थ मी राज्यशास्त्र शिकवतो, राज्यशास्त्रामध्ये काय आहे, राज्यघटना, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व, त्यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री, राज्यपाल, हा सिलेबस स्पर्धा परीक्षेला नाही का? तो सिलेबस स्पर्धा परीक्षेला आहे. कमी जास्त प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं जे काही वेगवेगळे ऍक्टिव्हिटी चाललेले असतात त्याच्यातून तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होत असते. त्यामुळं मी
कॉलेज सोडून काय वेगळं काय करतोय या मानसिकतेमध्ये अजिबात राहायचं नाही. कॉलेजमध्ये ज्या गोष्टी चालल्या त्याच्यामध्ये सहभागी व्हायचंच आहे, कारण काय म्हणतो दीर्घ काळासाठी त्या गोष्टी तुम्हाला उपयुक्त ठरणारे असतात. आणि त्याला जोडून फक्त मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही जे काही वेगवेगळे क्लासेस असतात त्यामध्ये तुम्हाला मी काही कुणाची जाहिरात करत नाही, परंतु जे काही नावाजलेले क्लासेस आहेत त्यामध्ये युनिक अकॅडमी असेल, त्यानंतर ज्ञानदीप अकॅडमी असेल, किंवा आपलं चाणक्य मंडळ असेल, किंवा ज्ञान प्रबोधनी असेल, अशा वेगवेगळ्या अकॅडमी सोलापूरमध्ये काही अकॅडमी आहेत, पुण्यामध्ये आहेत. तर यांचा लाभ तुम्ही घ्या. त्याचं कारण असं आहे, मी घ्या असं का सांगतो, त्याचं कारण असं आहे की कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला नेमकं काय करायचं हे लक्षात येऊ शकतं, अभ्यास कसा करायचा हे लक्षात येऊ शकतं. कारण स्वतःचे स्वतः आपण करत बसलो तर त्याला थोडासा वेळ जास्त जाऊ शकतो. मार्गदर्शन त्या ठिकाणी तुम्ही घेतलं तर चांगल्या पद्धतीनं तुमचा जो वेळ आहे पुढचा 2-4 वर्षाचा तो त्या ठिकाणी कमी होऊ शकतो. त्यामुळे चांगला क्लास लावला तरी काही हरकत नाही. पण त्याच्यातून आणखी एक म्हणजे गोष्ट होते, काय होतं, आपला एक ग्रुप तयार होतो, ग्रुप डिस्कशन होत असतं, एक वातावरण निर्मिती त्यामध्ये होत असते, अभ्यासामध्ये नियमितता येत असते, आणि काय म्हणतो आसपास आपले सगळे तशाच पद्धतीनं अभ्यास करणारे मित्र असतील तर मग आपल्यालाही अभ्यास करायला आणखी काय म्हणतो प्रोत्साहन मिळतं, इंटरेस्ट वाढतो, आपण त्याच्यापासून डायव्हर्ट होत नाही आणि त्या पद्धतीने आपल्या अभ्यासामध्ये लवकर पुढे जाता येऊ शकतं. त्यामुळं शिकवणी वर्ग लावणं, स्टडी रूम लावणं या गोष्टी केल्या तरी हरकत नाही. त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अभ्यास करत असताना स्वतःच्या स्वतः नोट्स काढाव्या. आता बरेच आमचे विद्यार्थी काय करतात, यशस्वी झालेल्या उमेदवाराला भेटायला जातात, अधिकाऱ्यांना भेटायला जातात, आपण त्यांना छानपैकी सांगतो की नाही सर मी असं असं आहे, मी अशा अशा पद्धतीनं तयारी करतोय, आणि मग हळूच म्हणतात सर तुमच्याकडे जरा नोट्स असतील तर द्या. पण माझा हा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना, नोट्स म्हणजे काय असतं हे तरी तुम्ही नीट समजून घेतलं का? तर माझ्या माहितीनुसार नोट्स म्हणजे काय हेच आम्हाला नीट कळत नाही. नोट्स हे काय आहे, जो सिलेबस आहे तो सिलेबस मी वाचून मला जे आकलन झालं आणि जे परीक्षेसाठी उपयुक्त आहे ते कमीत कमी शब्दात माझ्या आकलनानुसार मांडणं म्हणजे नोट्स आहे. त्यांनी नोट्स काढले ते त्यांचं आकलन आहे, त्यांनी वाचलं त्या पद्धतीचं आकलन आहे. तू वाच, तुझ्या पद्धतीनं तू वाच, त्या पद्धतीनं नोट्स काढ, तू स्वतःच्या स्वतः नोट्स काढ. नोट्स काढत असताना मोस्टली आपण दुसऱ्याच्या नोट्स कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही. त्यासाठी काय नोट्स दुसऱ्याकडनं घेतल्या त्याबद्दल मी काय बोलत नाही, फक्त लक्षात ठेवा ते आपल्या रेफरन्ससाठी ठीक आहे, पण अभ्यास स्वतःला करायचा असेल तर स्वतःच नोट्स काढायला पाहिजे. स्वतः नोट्स काढत असताना आपण पुस्तकामध्ये अंडरलाईन करतो, वेगवेगळ्या पेनचा वापर करतो, हे व्हिज्युअलाइज असण्यासाठी ते गरजेचं पण आहे. आणि नोट्स काढत असताना आणखी एक गोष्ट आहे, आपण जे काय टेक्स्ट मध्ये नोट्स काढायचं नाही, डायग्रॅम, इमेज याचा वापर तुम्हाला करता आला पाहिजे. हे डायग्रॅम असं आहे, हे असं आहे, चंद्रग्रहण हे असं आहे, हे सूर्य, हे पृथ्वी, हे असं आहे, असं झाल्यावर असं होतं, हे अशा पद्धतीनं तुमचं व्हिज्युअलाइज झालं पाहिजे की हा घटक अशा पद्धतीचा आहे, ह्याच्यातून हे होणार आहे, ह्याच्यातून हे, म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे आणि त्या पद्धतीच्या नोट्स तुमच्या आल्या पाहिजे. ज्यावेळेस तुमच्या त्या नोट्स येतात त्यावेळेस तुम्हाला क्लिअर होतं की बाबा हे घटक काय. जर तुम्ही रेडीमेड स्वतः दुसऱ्याकडनं नोट्स घेतल्या तर ती फक्त भोकंपट्टी होऊ शकते, अभ्यास होऊ शकत नाही. आणि त्यामुळं स्वतःच्या नोट्स स्वतः काढण्याचा प्रयत्न करा, ही महत्वाची बाब याच्यामध्ये. त्यामुळे स्वतःच्या नोट्स स्वतः काढायच्या. त्यानंतर पुढची महत्वाची बाब आहे ती म्हणजे जे आपण हे सगळं करतोय ना त्याचं एकदा शांतपणे रोजच्या रोज मूल्यमापन आपण केलं पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो चिंतन मनन या ज्या गोष्टी आहेत ते करायला पाहिजेत की आपण नेमकं काय करतोय, कुठपर्यंत आलेलो आहे, काय झालेलं आहे, आपण कुठं कमी आहे, कुठे जास्त आहे, कुठला घटक आम्हाला चांगल्या पद्धतीचा येतोय, कुठला घटक येत नाही. मोस्टली आम्हाला माहिती असतं की आमच्या विद्यार्थ्यांना इंग्लिश ग्रामर येत नाही, मग आपल्याला त्याचा फोकस करावा लागेल, त्याला जास्त वेळ द्यावा लागेल. एखाद्या विद्यार्थ्याला गणित चांगल्या पद्धतीचं येत आहे, इंग्रजी येत नाही, कुणाला इंग्रजी चांगलं येत आहे, बुद्धिमापन येत नाही. म्हणजे स्वतः त्याचं मूल्यमापन आपल्याला करता आलं पाहिजे. कारण कुठलाही घटक एखादा स्ट्रॉंग आहे आणि पूर्णत्व एखादा वीक आहे असं करून चालत नाही. सगळ्या घटकांचा अभ्यास तुम्हाला त्या ठिकाणी करावा लागतो आणि त्या अनुषंगानं तुम्ही मनन चिंतन करून आपलं स्वतःचं मूल्यमापन करणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे प्रश्नपत्रिकांचा सराव.
कारण शेवटी किती काय केलंय, किती वर्ष अभ्यास केलाय, किती पुस्तकं वाचली आहेत वगैरे वगैरे हे महत्वाचं नाही आहे. शेवटी पुन्हा आपण कुठे येतो, परीक्षा कधी पास होतो, प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर. त्यामुळं प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव आम्हाला करता आला पाहिजे, आपण तो केला पाहिजे. एका बाजूला जशा पद्धतीनं परीक्षेचे क्वेश्चन पेपर आहेत ते तुम्ही सोडवले पाहिजेत आणि तशा फॉर्मॅटमध्ये तुमचा अभ्यास असला पाहिजे. आणि त्याच्या पुढे जाऊन शेवटची पातळी जी आहे ती म्हणजे काय, की प्रत्यक्षामध्ये जसा पेपर असतो तसं तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवला पाहिजे. ज्याला काय म्हणतो आपण प्रॅक्टिस पेपर, त्याच टायमिंग मध्ये तशाच पद्धतीने आपण सोडवले पाहिजेत. आणि फक्त सोडवले पाहिजेत असं नाही, त्याच्या पुढे जाऊन त्याचं मूल्यमापन करायचं. त्याचं मूल्यमापन करायचं आहे. प्रत्येक प्रश्न नाही, प्रश्न XYZ प्रश्न माझा बरोबर आला, का बरोबर आलाय त्याची मांडणी आपल्या नीट लक्षात आहे. हा प्रश्न बरोबर आलाय कारण हा घटक मी वाचलेला आहे, बरोबर आलाय. दुसरा प्रश्न माझा बरोबर आलाय पण का आलाय माहिती का, मी गोळी मारली म्हणून बरोबर आलाय. लक्षात ठेवा, तिथं निगेटिव्ह मार्किंग आहे. आता तुमचा बरोबर आला, पुढच्या वेळेस बरोबर यायची काही खात्री नाही आहे. तर तुम्हाला कळलं पाहिजे की तो प्रश्न आपला आता बरोबर आला केली, पण त्या घटकाचा अभ्यास मला पुन्हा करावा लागणार आहे हे माझ्या लक्षात आलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही त्या प्रश्नाच्या बद्दल पुन्हा अभ्यास करायला पाहिजे. एखादा XYZ प्रश्न सोडवताना तुमच्या लक्षात आलं, मी अभ्यास केला, मी जे पुस्तक वाचलंय त्या पुस्तकामध्ये हा प्रश्नच नाही आलेला, होऊ शकतं असं. याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे असणारं जे रेफरन्स बुक मटेरियल आहे ते अपुरं आहे. रेफरन्स बुक तुम्हाला वाढवावे लागतील, म्हणजे त्याच्यामध्ये वाढ करावी लागेल. कारण सगळा सिलेबस एकाच पुस्तकामध्ये असत नाही, मुद्दे असत नाहीत. ते जे क्वेश्चन पेपर काढणारी मंडळी वेगवेगळ्या विद्यापीठातून वेगवेगळे एक्सपर्ट मंडळी असतात आणि त्याच्यानुसार ते काढत असतात. मग आपलं स्टडी मटेरियल अपुरं आहे, तुम्हाला तिथं वाढवता आलं पाहिजे. ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे. पुढं काय लक्षात आलं की काय नाही वा, 1 तासामध्ये मला 100 प्रश्न सोडवायचे होते, मी काय केलं 80 पर्यंत मी पोहोचलोय. माझ्या लक्षात आलं 80, मग 20 प्रश्न मी सोडवलेच नाही. का सोडवले नाहीत, वेळ मिळाला नाही. याचा अर्थ असा आहे की मला माझा प्रश्न सोडवण्याचा जो स्पीड आहे तो मला वाढवायचा आहे. स्पीड लक्षात घ्या, मायक्रो लेवलवरती विचार करावा लागतो. पेन गोल करायसाठी पेन वापरतो ना आपण, तो पेन कुठला वापरायचा आहे याचा पण विचार करावा लागतो, कारण सेकंदाचा विचार त्या ठिकाणी करायला लागतो. प्रश्नपत्रिका सोडवत असताना तुमचं टाइम मॅनेजमेंट, येणारे बरोबर प्रश्न आलेले आहेत, का बरोबर आलेले आहेत, चुकलेले आहेत तर का चुकलेले आहेत, याचं विश्लेषण तुम्हाला करावं लागेल आणि ते विश्लेषण करून स्वतःला इम्प्रूव्ह करावं लागेल. ज्यावेळेस तुम्ही त्यामध्ये इम्प्रूव्ह कराल त्यावेळेस तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीनं तुमची तयारी होऊ शकते. तर अशा पद्धतीनं तुम्हाला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा लागेल आणि या पद्धतीनं तुम्ही गेलात तरच स्पर्धा परीक्षेमध्ये यश तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतं. भावी अधिकारी म्हणून तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी देतो. तुम्ही छान पद्धतीने अभ्यास करा. हे मुद्दे सांगितले ते मुद्दे तुम्ही पॉइंट आउट केलेले असतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, माझा आदर सत्कार केला त्याबद्दल सर्वांचं या इन्स्टिट्यूटचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि माझं मार्गदर्शन थांबवतो. जय हिंद, जय कर्मवीर.